सोना येथे दलित तरुणावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा। सोनाई तालुका नेवासा येथे झालेल्या हिंदू मातंग दलित तरुणावरील खुनी हल्ल्याचा घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सोनाई पोलीस स्टेशनवर न्याय मागणी निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व सुजाता आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। या मोर्चामध्ये विविध आंबेडकरी संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। मोर्चात RPI, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, लहुजी सेना, सत्यशोधक लहुजी सेना, आंबेडकरी संघटना, मातंग संघटना, विराट प्रतिष्ठान, लहुजी शक्ती सेना यासह इतर अनेक घटकांनी सहभाग नोंदवला। मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष किसन चव्हाण, महाराष्ट्र उपाध्यक्ष आबा जाधव, एकलव्य आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा अध्यक्ष संतोष सोळके, जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष नंदू शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगदने, बाळासाहेब जाधव, पोपट सोनोने, पप्पू इंगळे यासारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले। वक्त्यांनी आपल्या भाषणातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पोलीस प्रशासनाने निष्क्रियतेचे प्रदर्शन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। राहिलेले आरोपी तात्काळ अटक करावेत, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। मोर्चात जिल्हाभरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, समाज बांधव, आंबेडकरी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा मोर्चा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोनाई येथून सुरू होऊन सोनाई पोलीस स्टेशनवर संपन्न झाला। या निषेध मोर्चातून समाजाच्या न्याय व समानतेच्या मागणीचा पुन्हा एकदा बुलंद आवाज घुमला। आमचे प्रतिनिधी दत्ता जोगदंड राहुरी यांनी छायाचित्रासह या बातमीचे वृत्तांकन केले आहे। पुढे हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आलेले किसन सरांना ऐकायचं आहे, जिल्हा अध्यक्षांना ऐकायचं आहे। तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की फकीरा कादंबरी किती जणांनी वाचली, फकीरा कसा मागाला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि आमची हजेरी बंद कधी झाली 1960-65 ला, मध्ये भारत देश स्वतंत्र झाला असते 27-28 वर्षांनी या मागाची हजेरी बंद झाली। त्यावेळी त्या फकीराची हजेरी व्हायचं जोरात बोल रे बोल, जोर से बोल, ताकत से बोल, जोर से बोल, हिम्मत से बोल, पीछे वाले, आगे वाले, ताकत से बोल, धन्यवाद। आपण सर्वजण या ठिकाणी संजय बरोबर जो काही अमानतपणे हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आलेच आहे। किसन सरांना ऐकायचं आहे, जिल्हा अध्यक्षांना ऐकायचं आहे। तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की फकीरा कादंबरी किती जणांनी वाचली, फकीरा कसा मागाला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि आमची हजेरी बंद कधी झाली 1960-65 ला, मध्ये भारत देश स्वतंत्र झाला असते 27-28 वर्षांनी या मागाची हजेरी बंद झाली। त्यावेळी त्या फकीराची हजेरी फेसबुकला हे आमचे पोरं बसलेत ना, यांनी तुला साथ दिली तेव्हा तू कुठं उभा राहिला। आणि हा कोण लांडे शेंबडा पोरग कुठला काय आत्ता आला? अरे बाबा, आता आमच्या पास्टर साहेबांनी सांगितलंय की आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारे लेकर आहोत, आम्ही सर्व शांत केलंय। अरे 700 किलोचं जनावर 5 मिनिटात फाडणारी आमची अवलाद आहे दादा। आम्हाला कुठेतरी आता स्वातंत्र्याची फळं टाकायला